नमस्कार मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी। अनेक दिवसापासून लाभार्थ्यांचा घरकुल मंजूर होऊन सुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येत नव्हते। यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 10,000 कोटी रुपये वाटप करण्यासाठी ज्या लाभार्थ्यांचा घरकुलचा हप्ता रुकलेला होता अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आता अखेर हप्ता जमा होणार आहे। यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जो GR आज घेण्यात आलेला आहे तो GR आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही घरकुल योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी ही एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटका अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा प्रशासकीय निधी याचबरोबर राज्य समरूप हिस्सा जो आहे तो सुद्धा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। 6,000 कोटी रुपये केंद्र सरकारचा हिस्सा आणि 4,000 कोटी रुपये हा राज्य हिस्सा असा एकूण 10,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाअंतर्गत तारीख 22 मे 2026 रोजी हा महत्त्वपूर्ण GR घेण्यात आलेला आहे। या ठिकाणी जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया। सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना राबवण्यात येत आहेत। तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवरती विविध प्रवर्गाकरिता राज्य पुरस्कृत आवास योजना राबवण्यात येत आहे। सदरील सर्व योजनेची अंमलबजावणी ग्रामविकास विभागाअंतर्गत स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत राबवण्यात येत आहे। आता तुम्ही या ठिकाणी निधी पाहिला असेल, जो निधी आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणारा हा निधी या ठिकाणी आता मंजूर करण्यात आलेला आहे। शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून एकूण या ठिकाणी केंद्र सरकारचा एक हिस्सा आणि राज्य सरकारचा एक हिस्सा असा एकूण 10,000 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आता मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवला जाणार आहे। जे लाभार्थी घरकुलसाठी मंजूर यादीमध्ये आलेले आहेत, ज्यांना पहिला हप्ता मिळालेला आहे, ज्यांना दुसरा हप्ता बाकी आहे, ज्यांना तिसरा हप्ता बाकी आहे, अशा सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जो काही हप्ता रखडलेला होता तो अखेर लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण लाखो लाभार्थी घरकुलच्या हप्त्यापासून वंचित होते। अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आता हे पैसे लवकरच जमा केले जाणार आहेत। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।